चौथा बॉल दोन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने प्रथम. वॉर्ड बॉल सुपर. गुडलेनचा टप्पा यावेळेला मात्र प्रथमने हेरलाय. इथं मात्र तृषांकची बॉडी लँग्वेज जणू काही त्याने ओळखली आणि त्यानुसार मात्र ही गोलंदाजी योग्य टप्प्यावरती प्रथमची पाहायला मिळते. गुडलेनचा टप्पा त्यानं हाताळला. कीपर अनिल बाणेच्या हातात चेंडू गेलाय. 2-1. षटकातला 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. काय गोलंदाजी करतोय. अगदी खांद्याचा पुरेपूर वापर. हे पहा. अगदी जी उंची आहे ना त्या उंचीला अनुसरून आपण पाहिलं योग्य प्रकारे तो चम घेतो. त्यानंतर तो चेंडू डिलिव्हर्ड. रिलीज पॉइंट जर आपण पाहिला तर अगदी अप्रतिम. 5 चेंडू झाले. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली 1 गडी बाद 3. आता ही जोडी नव्यानं किती धावा बनवेल, कशा प्रकारे आपल्या डावाला पुढे घेऊन जाईल तृषांक आणि प्रथमेश. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने प्रथम. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाचा वरचष्मा आहे. यावेळेला मात्र कुठेतरी नियंत्रण हरपलं गोलंदाजाचा आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर खूप बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. प्रथम म्हणतोय काही हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल मात्र पुन्हा त्याच लाईन मध्ये त्याच रिदमने मी घेऊन येईन. 3 वाईड या षटकामध्ये आपण पाहिलेत. 4 रन मोजलेत आणि 1 विकेट प्रथमने मिळवली आहे. शेवटचा बॉल. मॅचची कडा लागली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 बाद 5. थँक्यू. वेळेकडे देखील उत्साही संघ लक्ष असू द्या. 6 मिनिटं तुम्ही वापरली आहेत पहिल्या षटकाकरिता. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं हाताळायची आहेत. टायमर ऑन आहे. जितका वेळ तुम्ही घालवाल ते मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये नुकसान देऊन जाऊ शकतं. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अनिल बाणे. क्रिकेटचा ग्रेट एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे असं आपण पाहतोय. एक लेजेंड. पहिलाच बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला फटका विकेटच्या दिशेला जातोय. अगदी वेगानं चेंडू गेलाय. स्पर्श पार आला. नंतरचे 4 धावा. थँक्यू टीचर. धन्यवाद. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. जे दडपण पहिल्या ओव्हरमध्ये निर्माण झालं होतं ते दडपण सुधारण्याचं काम तृषांकने पहिल्याच बॉल वरती केलंय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. षटकातील 2रा बॉल अनिल घेऊन तयार. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न स्लिपच्या हातामध्ये. यावेळेला मात्र कडे लागते. इथं लागतोय. दुसरा गट्टा सेकंड डाऊन. थँक्यू. चला पोफरंट संघ घाई करा. बघा बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला लगेच जायचंय. जर तुम्ही उशीर केला तर टाइम तुम्हाला तिथूनच बाद दिला जाईल. प्रत्येक मैदानावरती आम्हाला एकच गोष्ट सांगावी लागते कारण की तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये खेळता आणि त्यावेळेला हे नियम तुम्हाला परिचित आहेत. असं नाहीये की तुम्ही नव्यानं टुर्नामेंटमध्ये खेळताय. किंवा बी प्रोफेशनल कारण की प्रोफेशनल स्पर्धा तुम्ही खेळतायत आणि आताचं क्रिकेट जे ते बदललेलं आहे आणि त्या बदललेल्या क्रिकेटनुसार तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल. 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 9.
षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अनिल. एकदा चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल सौरवच्या हातामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अगदी मी म्हटलं होतं ना, फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. राकेश धनु यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र दर्शन उच्चळी या संघामध्ये त्यानं खेळण्याकरता सुरुवात केली आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. आणि आजही 40+ एज ग्रुप मधला खेळाडू 30 धार त्याच्या गोलंदाजीतली 30 लय पाहायला मिळते. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळाला. सुपर, अगदी योग्य बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. 2 गडी बाद 9 अशी स्थिती पाहायला मिळते. दोन फलंदाजांमध्ये काहीतरी चर्चा होत्या, त्या चर्चेमधनं आता निष्पन्न काय होईल. आणखी अगदी एका भागीदारीची आवश्यकता आहे पोफरण या संघाला. समोरचा संघ जर आपण पाहिलं तर तो देखील अगदी ताकदवर संघ आहे. पोफरण देखील कुठे मागे नाहीये. पहिल्या षटकातला 5वा बॉल. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं जात आहे सीमापार. येतोय 4 चौकार. थँक्यू सो मच. आखूड टप्प्याचा बॉल बराच आखूड होता, त्यामुळे फलंदाजाला तो करंडला वेळ मिळाला आणि त्यानंतर त्यांना अगदी बॅटचा फेस ओपन केला, ऑन साइडला खेळला, चौकार मिळवला. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय 13 झाली आहे. शेवटचा बॉल सफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. अगदी सरळ कोणी फिल्डर तिथे नाहीये, चेस करतात क्षेत्राच्या लॉंग ऑनच्या दिशेला. मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला स्टॉप या ठिकाणी शेवटच्या क्षणाला तिथे पाहायला मिळतोय. अगदी गुड स्टॉप यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. सिद्धेशच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा वापर केला. लॉफ्टेड स्ट्रोक यावेळेला मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय प्रेझेन्स ऑफ माइंड याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बॅकअप देखील अगदी ऑन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. हॅलो, नक्कीच 2 मिनिटं डीजे. आपण पाहतोय आपले मान्यवर अमोलदादा गर्जे आताच आपल्यासोबत जोडले गेलेत. शब्द सुमनांनी आयोजकांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. एक सुरेख व्यक्तिमत्व आपल्या भागातलं. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहताय गोलंदाजी मार्ग वरती दर्शन. अनिलचं षटक जर आपण पाहिलं थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 10 धावा आल्या. ऑलरेडी 2 षटकं संपल्यात आणि 2 षटकांमध्ये आपण पाहताय धावसंख्या पोफरण या संघाची झालेली आहे 15 धावा. दर्शन षटकातला पहिला बॉल घेऊन तयार. ओव्हर विकेटने. हो, अगदी चांगला बॉल, वॉल बॉल. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली स्लिप तैनात केला गेलाय. त्यानंतर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्यानंतर मिड ऑनला या ठिकाणी आपण पाहतायत अनिल बाणेला. त्यानंतर कव्हरला आपण पाहताय ओंकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन देखील आपण डीप मध्ये पाहतो आणि मिड विकेट या ठिकाणी आपण पाहताय. अगदी 1 रन तिथे पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डे अँड नाईटचा फॉर्मॅट या स्पर्धेचा आपण पाहताय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पालघर क्रिकेट जर आपण पाहताय तर अगदी क्रिकेटमय वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र खूपच बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. षटकातला 3रा बॉल दर्शन घेऊन तयार. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला 1 रन सिंगल तिथे पाहायला मिळते. 1 रन तिथे आहे डिक्लेअर. आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. होम साईज स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहत आहात. 3 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा
पाहायला मिळते. षटकातला चौथा बॉल. इथे मात्र यावेळेला धीम्या गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. चेंडूला खेळलं गेलंय मिड विकेटच्या दिशेला. सिंगल आणि सिंगल, त्या व्यतिरिक्त काय मिळणार नाही. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता या सिंगलने झालेली आहे 19. अगदी याही षटकात जर आपण पाहिलं तर अगदी एक वाईड वगळता अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी दर्शनने केली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती सिंगल आणि सिंगल पाहायला मिळालेत. बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला खेळलंय अगदी हळवारपणे. यावेळेला ऑन साईडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत. अगदी जे गेम प्लान्स उच्चळी संघाने आखलेत आणि त्या गेम प्लान्स मध्ये अगदी गोलंदाज देखील अगदी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळत आहेत. अगदी दर्शनने याही षटकात आपण पाहिलं इम्प्रेस केलंय. 5 रन त्यानं मोजलेत. विकेट तर त्याला आतापर्यंत मिळाली नाही, परंतु फलंदाजांना त्यानं बांधून ठेवलंय. षटकातला शेवटचा बॉल. दर्शन घेऊन तयार. त्यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल मागच्या बाजूला जातोय. लेग बाईस सिग्नल पंचांकडनं आलाय आणि इथे आपण पाहिलं तर या सिंगलने झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे फलकावरती पोफरण संघाची 2/21. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. लक्ष असू द्या अनिल बाने, 15 मिनिटं तुम्ही आतापर्यंत वापरलेली आहेत. वेळ निघून चालली आहे. तिथे जर आपण पारितोषिक ओंकार पॉन्टिंग साठी लावलं गेलंय. कॅच जर त्याने टिपला तर 500 रुपयांचं पारितोषिक त्याच्याकरता लावलं गेलंय. अजित आंबेलकर साहेबांच्या वतीने अमोल गर्जे यांच्याकडनं आपण पाहतायत हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. अगदी त्यांचे जवळचे अगदी ते मित्र आहेत आणि मित्रावरती असलेलं ते प्रेम. अनिल षटकातला पुढचा बॉल घेऊन. ओहो वाट बॉल. यावेळेला मात्र तितक्या चाणाक्ष यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. अगदी अनिलच्या विरोधामध्ये खेळणं हे थोडंसं अवघड आहे, कारण की त्याची गोलंदाजी आपण पाहिली तर फ्लायटेड बॉल हे अनिल बाणेचे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 22 आणि विकेट गेलेले आहेत 2. 6.7 ची सरासरी सध्या पाहायला मिळते. इथून जर धावांचा वेग तुम्हाला वाढवायचा आहे, चांगल्या टार्गेटच्या दिशेने जायचंय तर नक्कीच मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार. पुन्हा एकदा चांगला बॉल. बघा प्री माइंडेड स्ट्रोक फलंदाज सातत्याने खेळतात आणि त्याच्याचमुळे मात्र डॉट वरती डॉट हे चेंडू टाकले जात आहेत. अनिल बाणेच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पहिल्या बॉलवरती सिंगल आला, त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल देखील निर्धाव आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. मेघ या वेळेला पाहायला मिळतात आमचे गुणलेखक. इथे मात्र फटका खेळलाय रिव्हर्स स्वीपचा, परंतु तिथे मिळेल 1 रन. 2 रन तिथे बहुसंख्य क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24. सध्या धावा जरी कमी दिसल्या तरी पण हे विसरून चालणार नाही. हा 8 षटकांचा खेळ आहे आणि या 8 षटकांच्या खेळामध्ये 1 ते 2 ओव्हर्स अशा मिळतात की जिथे बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त धावा जमवतो. आता पाहूया या मॅच मध्ये काय होईल. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अनिल बाणे हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं आणि ते झेल जिंकून तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेट डाऊन. करन गॉन बॅक टू दी पवेलियन.
येस थँक्यू डीजे. वैभवदादा भोईर यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. माजी ग्रामपंचायत सदस्य सरावली. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून इथे आलात. आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलासाठी असणार आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचंय. आपण पाहतोय आपले मान्यवर वैभवदादा भोईर यांचं आगमन झालंय. वेलकम सर. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे हर्षल. 3-24 अशी स्थिती पोफरंट संघाची पाहायला मिळते. अनिल आपण पाहिलं या षटकात फक्त 3 धावा त्यानं मोजल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. अप्रतिम स्पेल हाताळत असताना अनिल बाणे. ते मात्र मोठा फटका अगदी स्थान अँड डिलिव्हर शॉट सरळ षटकार 6 धावा. येस थँक्यू डीजे. आताच आपल्यासोबत जॉईन झालेले वैभवदादा भोईर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो जालिम तडवी सरांना की आपले मान्यवर जे आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करायचा आहे. मी आमंत्रित करेन वैभवदादा यांना या सत्कारासाठी. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर ही मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हे बुके देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात, या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवलीत. धन्यवाद. आपली उपस्थिती खूप मुलाची असणार आहे आमच्या आयोजकांसाठी या स्पर्धेसाठी. आणि जाऊयात चालू मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. जशी 5व्या षटकाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल हलकासा बदल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. व्हॉइस ऑफ नवली मंथनजे गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. मॅचची सलग 3री रात्र आणि सुरेख 7 आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी दिले. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या पोफरन टीम स्ट्रगल करत असताना 30 वर धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. 7.50चा करंट रन रेट. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगला नाहीये करंट रन रेट. परंतु इथून 4 षटकांमध्ये पोफरन टीम 40-45 रन्स करू शकतील का, याकडे लक्ष असेल ते प्रथमेश आणि हर्षल या 2 फलंदाजाचं. कारण प्रथमेशकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर एका साईडला कैलाश सध्या प्रथम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 30 झाले कोफरन या टीमची. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आठवड्यात जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु खूपच बाहेर बॉल निघून जाईल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 वर जाऊन पोहोचले गेले. वाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. आणि ध्रुव राऊत आणि साहिल राऊत सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. ओम साई स्पोर्ट्स या चॅनेलवर. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. येस 2 मिनिटं सर. आपले मान्यवर विपुल घरत सर यांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आपल्या आयोजकांची विनंती आहे, मला जॉईन व्हायचंय या मुख्य डायसवर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये.
चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय प्रथमचा. अचूक टप्प्यावर आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बरोबर वाईट लाईनच्या वरून बॉल निघून गेला अनिल माणीच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 32-3. प्रथम बॅटिंग करत असताना पोफरन टीम. पुन्हा एकदा लाईन खराब आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 व्हाईट बॉल आलेत. फक्त एकच बॉल व्यवस्थित हाताळलाय आतापर्यंत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल का? पुन्हा एकदा कमबॅक करेल का? सर्व काही गोष्टी उच्छळी या टीमच्या समर्थकांकडून चर्चा सुरू असेल. मनसे चषक 2026 आपण अनुभवतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन. चांगला बॉल आहे का? पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट कीपर अनिल पाणीच्या हातामध्ये हा बॉल निघून गेला होता. उजव्या हाताच्या गोलंदाज आतापर्यंत चांगला. फक्त एकच Yes, sir. बॉल डिलिव्हर्ड केला गेला. येस, आपण जाणार आहोत सत्काराकडे. मी पुन्हा एकदा जालिम तडवी सरांना विनंती करेन की त्रिपुल सरांचा सत्कार इथे मुख्य व्यासपीठावर केला जावा. आपण पाहतोय आपले मान्यवर आज या स्पर्धेला आपली वर्णी लावतायत आणि सुरेख मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडते. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन त्रिपुल सरांचं स्वागत केलं गेलंय या मुख्य व्यासपीठावर. आणि तदनंतर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोद सर. जे आपण अंपायर्स कॉल आहे. व्हाईट बॉल आहे का चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल. येस व्हाईट बॉल आहे. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि दीपेश घरत लगेच आपल्याला या ठिकाणी कळवत असताना व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 34 धावा. 4 व्हाईट बॉल आलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. प्रथम लाईन अँड लेंथ मेंटेन करत नाहीये. 4 व्हाईट बॉल सातत्याने पाहायला मिळतात. वेलकम दीपेश घरत. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जसा वेळ मिळतो तसं मात्र या मैदानाच्या दिशेने ते येतात. चांगलं कॉपरेट नेहमीच केलं जातं या स्पर्धेला. पहिलं वर्ष या स्पर्धेचं. अप्रतिम आणि नेत्रदीपक असं डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. 34-3 2 बॉलचा खेळ झालाय. प्रथम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना अगदी घामाने ओला चिंब झालाय कारण मेहनत त्याची स्पष्टपणे दिसते. हा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिला तर व्हाईट +1. मात्र खूपच हाईटच्या वरून बॉल होता आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 1+1 अशा 2 रन्स मिळतील का? या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. मयूर घरत लगेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. सो बॉल ज्या पद्धतीने बाउन्स झाला तो बॉल आपण पाहू शकतात. प्रथमचा हा बॉल. हा पहा ज्या पद्धतीने हा बाउन्स झाला खूपच आवाक्याच्या बाहेर होता. चांगला बॉल आणि यस विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅटचा हलकासा संपर्क झाला आणि फलंदाजाला यावेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. हर्षलला परतावं लागेल. गॉन. चला अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. ज्या पद्धतीने ऑफस्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र हर्षलच्या स्वरूपात विकेट मिळते. फलंदाज बाद. या पण ऐकूया चिराग डीजेला.
फ्रंट टीमला पहिला धक्का हर्षलच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल अखेरकार प्रथमने विकेट मिळवली. वारंवार एकच धागा पकडून गोलंदाजी करत होता, एकच टप्प्यावर गोलंदाजी करत होता आणि त्यामुळे त्याला अखेरकार सफलता मिळाली व्हाईट यॉर्कर बॉलवर. 36ला 4. जवळजवळ आपण पाहिलं तर 5 बॉल वाईड आले, त्यामध्ये 2 फक्त चांगले चेंडू आपण पाहू शकलात. एक विकेट मिळाली, 3 बॉल चांगले हाताळलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना नवीन फलंदाज अमोल. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. वेळ फार घेतला गेलाय. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिडॉनचा फिल्डर आतमध्ये आहे, फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. 5वं षटक. 14 बॉल तुम्हाला 10 मिनिटात हाताळायचे आहेत. मग ते तुमच्यावरती डिपेंड आहे कशा पद्धतीने हाताळायचे आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. अप्रतिम, ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. कारण जास्तीत जास्त वाईट बॉल आले तिथे टाइम स्पेंड झाला आणि त्यामुळे थोडीशी लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून वेळ मात्र थोडासा खर्च झालाय. 37ला 4 कोफरन टीम. यावेळेला ऑन साईडला नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा हा फटका प्रथमेशच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक, क्लास दाखवला यावेळेला. जसा बॉल प्रथमचा यावेळेला डिलिव्हर्ड झाला, टप्पा चूक होता नो डाऊट, परंतु काय फटका खेळलाय. अगदी रोहित शर्मा हिटमॅन, मुंबईचा राजाची आठवण आली अशा पद्धतीने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. 5 षटकांचा खेळ, 43 रन. 43ला 4. आता तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत 8 मिनिटे 54 सेकंदामध्ये. 6वं षटक. बॅटिंग पॉवर प्ले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 43ला 4. हा बॉल आपण पाहिला तर यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या व्हाईट फार आलेत, मोठ्या प्रमाणात व्हाईट बॉल आलेले आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अनिल बाणे हे सांगतायत की तुला याच टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे कैलाशला. सांगत असताना आपण पाहू शकतायत हा बॉल समजलाच नाही, सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 44ला 4. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 6वं षटक हे प्रगतीपथावर. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर 2026 आपण अनुभवतायत या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. चांगला बॉल यावेळेला पुनश्च एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. आक्रमकता गोलंदाजीमध्ये सध्या तरी दाखवत असताना कैलाश या गोलंदाजाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वाह, सुपर सबमरीन डिलिव्हरी. त्याची गोलंदाजी करण्याची ऍक्शन नॅचरल अप्रतिम पाहायला मिळते. जसा बॉल तो फिरवतो, फिंगरचा चांगला वापर करतो, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार डॉट डॉट डॉट. पहिला बॉल व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 3 डॉट आलेत लगातार. काय गोलंदाजी केले, अप्रतिम. खूपच शफल झाले होते. जवळजवळ 5व्या 6व्या स्टम्प्सला येऊन तिथून प्ले करण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. सरळ बॉल निघून जातोय अनिल बाणीच्या हातामध्ये. 44ला 4. 3 बॉलच्या समाप्तीनंतर ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. अमोलला थांबवलंय.
उलटाच बॉल होता ऑन साईडला, हवा तसा स्ट्रोक मात्र एक्झिक्युट केला नाही. एक नंतर डेफिनेटली मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 लॉस ऑफ 4 विकेट. 45ला 4. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. कैलाशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याचा अप्रोच इंटेंट जो आहे तो डॉट बॉल आणि विकेट घेण्याचा, परंतु डॉट बॉल जास्तीत जास्त आलेत या षटकामध्ये. 3 डॉट आलेत. चांगली गोलंदाजी. प्रथमेश एक षटकाराच्या साहाय्याने चांगली बॅटिंग करतोय. 10 बॉलमध्ये 10 स्ट्रगल करतोय सध्या. चांगला बॉल होता, पायावरचा बॉल, फ्री झोन मध्ये जाऊन बॉल वळेल तत्पूर्वी सिंगल मेल. 46ला 4. 5.5 ओव्हरचा खेळ झालाय आतापर्यंत. कैलास चांगली गोलंदाजी हाताळत असताना सध्याच्या घडीला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला चांगली लाईन अँड लेंथ ही खूप मेंटेन करावी लागते. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला घाम गाळावा लागतो. प्रत्येक बॉलची वेगवेगळ्या संमिश्रण गोलंदाजी करावी लागते. प्रत्येक बॉल तुम्हाला व्हेरिएशनने टाकावा लागतो. अप्रतिम चांगला बॉल होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी 1 रन मिळेल. 47ला 4. 6 षटकांच्या समाप्ती अखेर 47 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकं येणं बाकी आहेत. 7व्या षटकासाठी हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे 4 मिनिटे आणि 16 सेकंद आहेत. थँक्यू. षटक टाकण्यासाठी 4 मिनिटे आणि 7 सेकंद उर्वरित पाहायला मिळत आहेत. दर्शन आपल्या बॉलिंग मार्कवर येताना टायमर स्टार्ट होतो. इथून ऑन साईडला खूप चांगला फटका पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र फिल्डर आले. फिल्डरने चुकी केले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. अमोलला जीवनदान मिळालंय. दुसऱ्या रनसाठी पलटण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. काय सिम्बॉल दाखवलंय आतापर्यंत. कॅमेरा वर्क अप्रतिम पाहायला मिळतं. एका साईडला कॅमेरामॅन साहिल राऊत आणि एका साईडला ध्रुव राऊत, दोन्ही प्रतिम कॅमेरामॅन सध्या आपण पाहू शकतायत. 48ला 4. गोलंदाज सज्ज होईल. दर्शन आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रतिम खोलवर बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फार वेगाने फिल्डर येईल. चांगली फिल्डिंग आणि इथे विकेट डाऊन. अमोलला परतावा लागेल. 1 रन मिळेल. 49 लॉस ऑफ 5 विकेट. 2 बॉलच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद. थँक्यू. युवराज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 35री रात्र या स्पर्धेची. गुरुवारचा दिवस. शुभ गुरुवार. सा म्हणजे साक्षात ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साईबाबांना वंदन. म्हणतात ना, रोज लाख इरादे बनते हे इरादे बनके टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. 49ला 5. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 49 लॉस ऑफ 5 विकेट. पोफरन टीम स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघ्यावर बॅलन्स करत
एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेके येईपर्यंत मिस्टर एंडकडे, आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत त्या ठिकाणी आहे 2 रन्स कंप्लीट झालेत का, ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचलेत का, आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट झालेत. पंचांचा निर्णय नॉट आउट. वेगाने धाव घेतली गेली. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे 1 रन होती, तिथे 2 रन्स मात्र यावेळेला फार वेगाने घेतल्या गेल्या. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली, परंतु तेवढीच फिल्डिंग सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. थ्रो सुद्धा अॅक्युरेट होता, आणि इथून जर आपण पाहिलं तर त्यानंतरचा हा थ्रो आपण पाहू शकलात, आणि ऑलमोस्ट बॅट ग्राउंडिंग केली, आणि इथून जर आपण पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 63 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. कोफरन टीमचा बॅटर प्रथमेश 12 बॉलमध्ये 12 बॉल टू रन त्याने केलेत, परंतु हीच महत्वाची इनिंग आहे. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. पॉइंटमध्ये बॉल निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचली गेली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दर्शनने झटपट गोलंदाजी केले. चांगली गोलंदाजी करत असताना वेळेचं भान राखतोय, कारण या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट असते. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि बरोबर फिल्डर अनिल बाणे त्या ठिकाणी राहिले होते. अनिल बाणेला माहिती आहे, परंतु तिथे बरोबर झाडाला बॉल जरूर त्या ठिकाणी स्पर्श झाला होता, आणि त्यामुळे आपण पाहू शकताय की नॉट आउट असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 54. 54ला 5. 7 षटकांचा खेळ अखेरीस बरोबर 29 सेकंद राखून हे षटक समाप्तीवर पाहायला मिळालं. 7 षटक अॅक्युरेट टाइम नुसार मात्र या ठिकाणी फेकले गेलेत. 54ला 5. कोफरन टीम सध्या ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये थोडेसे थकलेत प्रथमेश. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या पण ऐकूया डीजे चिरागला. ओम साईराम. 54ला 5. अव्वला प्रथमेचा फटका. मिस टायमिंग. फिल्डर येत आहेत, कोणते मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज बाद. प्रथमेशच्या खेळीला पूर्ण विराम. टू द डगआउट. कोफरन टीमला महत्वपूर्ण धक्का. 54ला 6. थँक्यू. 13 बॉलमध्ये 13 रन करत मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश. बॅक टू द डगआउट. 54ला 6 धक्के बसले गेलेत. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली कैलासच्या हाती. युवराज आणि भव्य याचा भव्य षटका ठोकेल का, त्याकडे लक्ष असेल. कैलासचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. डिक्लरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 55 या धावसंख्येवर. धावा थांबवले. मागील 2 ते 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एक षटकार व्यतिरिक्त मोठ्या धावसंख्येचा जरूर परिपूर्ण विचार केलाच नाही, आणि त्यामुळे धावांवर लगाम लावलाय. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे.
आणि कौतुकास्पद होती. सर बॅटचा वापर केलाय. एक रन मिळेल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे ससावेल. वेगाने फेकी करतोय. चांगली फिल्डिंग. त्या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 56 धावा. 60 प्लस जर धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल आहे. यात ती मात्र शंका नाहीये. कारण घड्याळ जवळजवळ 11 वाजून 16 मिनिटे झालेत. क्लायमॅटिक कंडिशन नुसार रात्रीच्या वेळेमध्ये या धावा कधी कधी डिफिकल्ट असतात. खोलवर बॉल होता. सर बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. 56ला 6. पोफरन टीम सध्या बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतायत संघ आहे तो उच्छळी. एक जुना जाणता संघ म्हणून ओळखला जातो. भरपूर स्टार या उच्छळी टीम मध्ये होऊन गेले. माझे खेळाडू उच्छळीच्या मैदानात सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे उच्छळी हे नाव चर्चेत राहिले. फुलटॉस बॉल होता. भव्यला ही संधी होती. मात्र इथून हा ना करता करता एक रन तर कंप्लीट केली जाईल का? आणि नाही. फलंदाज बाद. टू द डगआउट. भव्यला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला 7वा धक्का. 56 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे. टार्गेट ठरवणारा हा बॉल. 56ला 7. कॉन्से चषक 2026 आपण सध्या पाहत आहेत. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. एक स्वप्न होतं मितेजी राऊत अँड ऑल टीमचं की चांगली स्पर्धा भरवावी या मैदानात. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. एक रन मिळेल. टिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी चांगली फिल्डिंग. मात्र ऑलमोस्ट 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते. 58 या धावसंख्येवर 59 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. 59 रन्स टू विन. प्रथम बॅटिंग करत असताना पोफरन टीमने 58 धावा फलकावर लगावल्या. 59 धावांचं लक्ष या 8 षटकांमध्ये. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाचा भाग असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य, विजयजी गांगोडे साहेब, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष, मितेजी राऊत उपविभाग अध्यक्ष आहेत, हर्षलजी मेस्त्री शाखा अध्यक्ष, त्यानंतर अजितजी आंबेलकर, विनायकजी कुळसकर, माथाडी कामगार सेना, शिनाईजी राऊत उपशाखा अध्यक्ष, यतीनजी भोईर उपसचिव सरावली, दिपेशजी घरत पाहायला मिळत आहेत. कुणालजी घरत यांना आपण पाहू शकाल. संपूर्ण टीमने घेतलेली ही अफलातून मेहनत या संपूर्ण आयोजकांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या मॅच समरी. प्रथमेश 14 बॉलमध्ये 13, करण 10 बॉलमध्ये 10, युवराजने 5 बॉलमध्ये 7 धावा केल्या, हर्षल 2 बॉलमध्ये 6, प्रथमने गोलंदाजी करताना 18 वर 2, 19ला 2 अनिल बाने, कैलाश 8 धावा देत 1 विकेट, दर्शन 12 वर कोणती विकेट मिळाली नाही, परंतु कैलाशने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 षटक, 8 धावा, 4चा इकॉनॉमी, 1 विकेट. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आणि अशा प्रकारे उच्चाई संघाला 59 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते पोफरन या टीमच्या माध्यमातून. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल 4 षटकांसाठी या आपण आवाज ऐकूया. आमच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये अतिशय चांगली सुरेख साथ दिले व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथनजी घरत त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर या आपण संगीत कक्षेकडे वळूया आणि डीजे चिरागच्या माध्यमातून एक सुंदर सॉन्ग ऐकूया.
थँक्यू सो मच. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 8 षटकं झालेली आहेत. 8 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 58 बनवलेली आहे व्ही पलटण पोफरण या संघानं. आता त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे उच्छाळी या संघाकडनं दिलं जाईल. चला, 2 सलामीचे फलंदाज जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या दिशेला रवाना करायचे. मनसे चषक 2026 आपण पाहत आहात. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रविवारच्या दिवसाची सर्वांना प्रतीक्षा आहे की जिथे फायनल्स या पाहायला मिळतील आणि त्या देखील आयोजकांचा मानस आहे की 8-8 ओव्हरचा फायनल डे हा करायचा आहे. तेव्हा बघा, प्रत्येक टीमला मी रिक्वेस्ट करेन की म्हणजे आयोजकांची सूचना ती तुमच्यापर्यंत येईलच. जी वेळ त्यावेळेला आयोजक तुम्हाला देतील त्या वेळेतच तुम्हाला मैदानामध्ये पोहोचायचं आहे. कारण की आतापर्यंत पालघरमध्ये बऱ्याचदा किंवा पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील आपण पाहतो अनेक लाख रुपयाच्या स्पर्धा असतात आणि तिथे मात्र पारितोषिक भरघोस असतात. परंतु त्या ठिकाणी षटकं जी आहेत ती 2 ओव्हर 3 ओव्हर्सचं क्रिकेट देखील पाहायला मिळतं. परंतु इथे आयोजकांनी मानस बाळगलाय की त्यांना 8 ओव्हरच शेवटच्या दिवशी क्रिकेट खेळवायचं आहे. तेव्हा जशा सूचना आयोजकांकडनं जे आतापर्यंत क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांना येतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला मैदानावरती फायनल डेला पोहोचायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर फायर पासळ हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. युवा उमरोळी हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसात नानिवली हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. आता इथून मात्र नवापूर आजच्या दिवसात आपण पुढे येताना पाहिलं. आता या आजच्या दिवसात दुसरा संघ कुठला असेल त्याची प्रतीक्षा सर्वांना आहे. चला, पोफरण संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 35 मिनिटं हे टायमर या ठिकाणी मात्र ऑन केलं जातं. क्षेत्ररक्षण ऑल सेट होत असताना आपण पाहताय 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहताय भाविक तर दुसऱ्या बाजूला 9 सेकंड एंडला सिद्धेशला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज हर्षल. हर्षलने जर विकेट हॅट्रिक टिपली तर सुयोग गरत यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक हे दिलं जाईल. डावाला दुसऱ्या डावाला आता होते सुरुवात. डावाला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज हर्षल तयार सिद्धेशसाठी. पहिलाच बॉल हळवारपणे जेंटल पुश या ठिकाणी पाहायला मिळते. वरच्या दिशेला चेंडू गेला, 1 रन पाहायला मिळते. खातं या ठिकाणी मात्र उघडलं गेलंय. एका बाजूला उच्छाळी संघ आपण पाहताय तर दुसऱ्या बाजूला व्ही पलटण पोफरण हा संघ पाहायला मिळतोय. 8 षटकं आपण पाहिली आणि 8 षटकानंतर धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजेच 58-59चं लक्ष समोर ठेवण्यात आलं. त्याचा पाठलाग आता मात्र सुरू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे, स्ट्राईक वरती आला. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग ज्यानं केली तो भाविक आलाय स्ट्राईक वर. इथे मात्र आपण पाहू शकाल तर इथे लागलाय पहिला धक्का, फर्स्ट विकेट डाऊन. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर पहिला धक्का लागलाय. या ठिकाणी आपण पाहिलं भाविक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेला, त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं झेल झव्याच्या माध्यमातून टिपला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहिलं नव्यानं आता दाखल झालाय ओंकार, म्हणजे स्पॉन्टिंग या टोपण नावानं त्याला ओळखलं जातं. काय गोलंदाजी केल्या. दुसऱ्या बॉलवरती हर्षलने विकेट मिळवून दिली आहे. षटकाचा 3रा बॉल हर्षल घेऊन तयार.
रॅटम ओव्हर द विकेटने ओमकारसाठी. वॉटर बॉल, फायरी बॉल, यावेळेला मात्र अगदी विथ ऑफ अग्रेशन यावेळेला मात्र हा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी हर्षलची जरी हाईट आपण पाहिली तर अगदी उंचपुरा असा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि खांद्याचा देखील पुरेपूर वापर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जेव्हा रिलीज पॉईंट त्याचा आपण पाहिला तर अगदी कानाच्या जवळने येताना म्हणजेच इन स्विंग हे सातत्यानं त्याच्याकडनं पाहायला मिळालेत. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षल. पुन्हा एकदा चांगला बॉल, ज्या वेगामध्ये चेंडू टाकला त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. बॅकफुटला गेला, हळूवारपणे बॅटचा फेस ओपन केलाय, सिंगल तिथे पाहायला मिळाली. या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 2. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 4 चेंडूंच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार, हर्षल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले, फटका खेळला. यावेळेला मात्र दृढ मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक गेले आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर अगदी सुरक्षित फलंदाज पाहायला मिळतो. एक चिकी सिंगल, हातातून छोटी धाव कशी पळून काढायची ते या 2 फलंदाजांनी दाखवलंय. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज, विकेट किपरच्या हातात काय क्लास गोलंदाजी. पहिल्या षटकात अगदी जबरदस्त धारदार सुरुवात हर्षलची. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू टाकला, बॅकफुटला फलंदाज गेले. यावेळेला मात्र सरप्राईज झाले फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे उच्छळी संघाची 1 गडी बाद 3. धन्यवाद डीजे, थँक्स. लक्ष असू द्या प्रोफेंड संघ, 4 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरलेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता वेळेकडे देखील लक्ष देणं महत्वाची गोष्ट आहे. कारण की 7 षटकांकरता तुम्हाला 35 मिनिटं मिळत आहेत आणि त्याच्यावरती जर वेळ उलटून गेला तर शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावा लागतो. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती करण. पहिला बॉल घेऊन गोलंदाज करण तयार. इथं मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज आणि कमाल कमाल हा कॅच पाहायला मिळालाय युवराजच्या माध्यमातून. गॉन. थँक्यू. चला फलंदाज वॉर्मअप करत जायचं आहे, बराच वेळ घेतला जातोय. इथे आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागला गेलाय. काय क्लास बॉल यावेळेला मात्र टाकला, खेळण्यास मात्र भाग पाडलं फलंदाजाला. बॅटचा टॉपेज लागला आणि तिथे आपण पाहिलं युवराजनं ती किमया साध्य केली. अप्रतिम कॅच यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. मग ऑफिशियल ड्रिंक्स 3 ओव्हर नंतर जाणार आहे, लक्ष असू द्या. पंचांना विचारल्याशिवाय डायरेक्टली जाऊ नका. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या फलकावरती झालेली आहे 3. काय गोलंदाजी केली आहे, क्लास आणि क्लासिकल गोलंदाजी करंटच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय, डावखुरा फलंदाज सौरव नव्यानं दाखल झालाय. राकेश धनू यांचे चिरंजीव ज्यांनी एक काळ उच्छळी करता गाजवलेला आहे. राकेशजी धनू त्यांचे मात्र चिरंजीव आपण पाहतायत नव्यानं दाखल झालेत. डावखुरा फलंदाजाकरता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनाची आखणी जर आपण पाहिली तर पॉइंट आपण पाहताय, त्यानंतर शॉर्ट कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल आउटसाइड द ऑफ यावेळेला हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल
पंचांकडनं येते वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी बराच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 4 रन्स ऑन द बोर्ड. 1.1 षटकांचा खेळ झालाय. 2 गडी बाद 4 अशी धाव संख्या सध्या पाहायला मिळते. इथे मात्र 1 रन तिथे पाहायला मिळते. या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. इथे संत सुरुवात सध्या उच्छळी संघाची पाहायला मिळते. करण देखील आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती फायरी मोड मध्ये दिसला. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट मिळवली. त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि त्याही नंतर देखील आपण पाहिलं तर अगदी वेगवान मारे हे पाहायला मिळत आहेत करणच्या माध्यमातून. इथे मात्र अगदी चांगला बॉल हाही अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती उच्छेड या संघाची 6ला 2. 59चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. सध्या 6 धावा या धाव फलकावरती लागल्यात. या षटकात करणनं आपण पाहिलं तर 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूंमध्ये त्यांना 3 रन मोजलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी अगदी ती लयबद्धता गोलंदाज करणची या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. अगदी डावखुरा आणि उजवा जोडी असल्या कारणानं मात्र क्षेत्ररक्षकांची थोडीशी दमछाक ही बघायला मिळते. यावेळेला मात्र बरेच सफल फलंदाज झाले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी योग्य बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज करणच्या माध्यमातून. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर राऊंड द विकेटने. इथे मात्र बिग हिट यावेळेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येतात आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड लाईन रोप 4 चौकार. विजय धन्यवाद. काय जबरदस्त कमालीचा फटका सौरव यावेळेला मात्र फायरी मोड मध्ये पाहायला मिळतोय. चौकार सौरवच्या बॅट मधनं आलाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 10. षटकातला शेवटचा बॉल पॉवर प्लेचा घेऊन गोलंदाज तयार. 7 रन त्यानं आतापर्यंत या षटकामध्ये मोजलेत. 1 विकेट प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल करण राऊंड द विकेटने. स्टेप आउट झाले. फटका तर अगदी गॅप मध्ये पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला दणदण करत चेंडू गेलाय सीमा पार. आलाय सौरवच्या बॅट मधनं चौकार. थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 14. कंपनीचं जर आपण पाहिलं तर उच्छळी ज्यावेळेला बॅटिंग करत होते अगदी जास्त काही फरक नाहीये. 14 रन उच्छळीचे झाले होते आणि आता आपण 2 विकेट त्यांचे पाहतोय. पोफरन देखील 15 वरती आहेत आणि अगदी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर सध्या पॉवर प्ले नंतर हेड टू हेड चालताना पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण पाहिलं तर आता इक्वेशन कडे जर आपण लक्ष ठेवलं तर येणारे चेंडू जर आपण पाहू शकलात तर चेंडू आता बाकी आहेत 36 आणि 36 बॉलमध्ये बनवायचे अजून 45 रन. अजून या मॅच मध्ये काय होईल बराच घडामोडी घडणं बाकी आहे. 2 षटकं झालेली आहे. 2 षटकानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती गीतेश. स्ट्राईक वरती आहे ओंकार. सौरव आपण पाहिलं 4 बॉल खेळलाय. 4 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. ओंकार देखील आपण पाहतोय 2 वरती नाबाद पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार.
गोलंदाजी मार्कवरती गितेश. अगदी चांगला बॉल फॉरवर्ड येऊन या चेंडूला खेळलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय, 1 रन तिथे पाहायला मिळाली. आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर दोन्ही संघांकरिता खूप महत्वाचा आहे. कारण की इथे मात्र दोन्ही संघ मात्र आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि त्याच ईर्षेने मात्र प्रयत्न करताना एका बाजूला उछळी तर दुसऱ्या बाजूला पोफरण हा संघ पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गितेश. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक युवराज तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण युवराजच्या माध्यमातून दुसऱ्या करता प्रयत्न करतायत सौरव, परंतु सिंगल. या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 माफ करा 16 रन्स ऑन द बोर्ड. अगदी ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं त्याच प्रकारची गोलंदाजी गितेशकडनं पाहायला मिळते. म्हणजे जे ट्रॅप लावले त्याने त्या ट्रॅपमध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात. तिसरा बॉल ते मात्र बॅटची कडा लागली आहे. झेलची दाट शक्यता आणि इथे लागलाय उच्चळी संघाला तिसरा धक्का. ओंकार गॉन बॅक टू दी पविलियन. चला फलंदाज नवीन बॅटर जास्त वेळ घेतला जातोय. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 3 गडी 5 16. आता येणारे चेंडू बाकी आहेत 33 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर आता नव्यानं दाखल झाली भूमीत. ते मात्र बॅटची कडा लागली त्यानंतर अगदी चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. चला बॅटर घाई करा, वेळ निघून जाते. भूमीत नवीन फलंदाज आपण पाहताय 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 6.40 ची सरासरीने सध्या उच्चळी संघ खेळताना पाहायला मिळतोय. अगदी या लक्षाच्या जवळ तुम्हाला पोहोचायचं तरी सरासरी आता तुम्हाला वेगानं वाढवावी लागेल. ती 10 ते 15 ची सरासरी तुम्हाला करावी लागेल. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्गवरती गितेश ओव्हर द विकेटने. नवीन फलंदाज भूमीसाठी. यावेळेला मात्र इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली घोषांकित क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17. अगदी शांत आणि संयमानं हे सेकंड इनिंग सध्या तरी पाहायला मिळते. आणि अगदी उचळीचे फलंदाज देखील जाणून आहेत की 8 ओव्हरची एक मॅच आहे आणि तिथे मात्र आता या लक्ष्याच्या जवळपास जायचं आहे तर नाहक फटके खेळून चालणार नाही. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके आणि चांगले चेंडू येतील किंवा संयमानं. इथे मात्र फटका तर अगदी चांगला सौरवचं पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला यावेळेला मात्र चेंडू जातोय. फिल्डर तिथे भव्य जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 2 धावा मात्र अगदी तत्परतेने या पाहायला मिळतात. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 19 झाली आहे. अजूनही मोठे फटके जास्त मारण्याची संधी देत नाहीयेत. या षटकात देखील आपण पाहिलं इम्प्रेस केलंय गितेशने. या षटकामध्ये आपण पाहिलं त्यानं 5 धावा मोजल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल या षटकातला घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गितेश. अगदी चांगला बॉल पायावरती टाकले. यावेळेला मात्र खेळले, फेकी केली, परंतु यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तिसऱ्या पंचांची घेतली गेली मदत.
या ठिकाणी आपण पाहताय तर फलंदाज अगदी सुरक्षित असताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतायत अगदी सुरक्षित फलंदाज, कारण की या अगोदर आपण पाहिलं तर हात जो आहे तो लागला आणि त्यानंतर चेंडू स्टंपला लागला गेला. इथे जर आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 20. इथे जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत. 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 29 इक्वेशन आहे. अजून का भरपूर घडामोडी घडायच्या बाकी आहेत. 30 बॉल आणि 39 रन हे इक्वेशन पाहायला मिळते. 20 धावा बोर्डावरती लागल्या आहेत. 59चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. सध्या सौरव आणि भूमीत ही जोडी नव्यानं मैदानामध्ये पाहायला मिळते. सौरव आपण पाहिलं 7 बॉल खेळलाय, 7 बॉलमध्ये 13 रन. षटक क्रमांक 14 करंट घेऊन आलाय. इथे मात्र अगदी चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने उच्चळी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 21 झाली. आता 29 बॉल बाकी आहेत आणि 29 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 29 बॉल आणि 38 रन हे या सामन्याचं आहे समीकरण. अगदी उजवा डावा हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. भूमीत जर आपण पाहिलं तर 1 बॉल खेळलाय, 1 बॉलमध्ये 1 रन त्याच्या बॅटमधून आली आहे. षटकातला दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी पोफरंटची जर आपण पाहिलं तर अगदी सुंदर पद्धतीने होताना पाहायला मिळते. गोलंदाजांबरोबर त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक आहे. गोलंदाजांना मात्र अगदी चांगला सपोर्ट हा त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडनं देखील पाहायला मिळतोय. 28 बॉल बाकी आहेत आणि 28 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 37 उच्चळी संघाला बनवायचे आहेत. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे येतात, फेकी करतायत, परंतु फेकी ही स्क्वेअर होते. अगदी घाई इथे मात्र कुठेतरी महागात ठरत असताना कदाचित इथे विकेट जर गेली असते, डायरेक्ट थ्रो योग्य प्रकारे झाला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु तसं नाहीये. इथे मात्र फलंदाज अगदी सुरक्षित पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 23. 27 बॉल बाकी आहेत आणि 27 बॉलमध्ये बनवायचे आहेत अजूनही 36. पुन्हा एकदा चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न. त्या बॉलला मात्र हवारपणे खेळलं. युवराज तिथे येतोय कव्हरला. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली 24. आतापर्यंत या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आलेत आणि बाकीच्या इतर धावा आपण पाहिलं तर सिंगल डबल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळालेत. म्हणजे गोलंदाजी अगदी भक्कम सध्या तरी पोफरंट संघाची पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा करंट तयार राऊंड द विकेटने सौरवसाठी. अतिशय चांगला फायरी बॉल. यावेळेला मात्र वेगवान मारा पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. सरासरी आपण पाहताय 6.26 ची पाहायला मिळते. 8च्या सरासरीने खेळावं लागेल तर तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचाल, परंतु गोलंदाज त्यांना डोकं वर काढण्याची संधी देत नाहीये. शेवटचा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. 1 रन घेतले, दुसऱ्या करता वळतायत. इथे पाहता पाहता 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईनं कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. थँक्यू डीजे, धन्यवाद. कंपॅरिझन जर आपण पाहिलं 4 षटकानंतर पोफरंट संघाची जर आपण पाहिलं तर 30 ला 3 अशी स्थिती होती आणि उच्चळी संघ आपण पाहिलं
तर 26-3 विशेष असा फरक काही नाहीये. परंतु पाहूया आता या मॅच मध्ये काय होणार आणि काय बिघडणार. आणि जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये 24 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे आणि पुढच्या 4 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मंथनची गरज. त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. लगातार हा तिसरा दिवस, तिसरी रात्र. 26-3, 24 बॉल आणि 33 रन. 4 षटकांचा खेळ अखेरीस आपण पाहतायत. धावांवर लगाम लावला गेलाय परिपूर्णता आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर गीतेश. कुठलाच बॉल वाईट यॉर्करने सुरुवात होताना पाहायला मिळते. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये आत्मविश्वास असावा. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळे तो आत्मविश्वासासहित गोलंदाजी करताना गीतेशला आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला काय कनेक्ट झाला बॉल आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, आपल्या टीमसाठी 5 धावा सेव्ह केलेत. ग्रेट फिल्डिंग, आउटस्टँडिंग. परंतु तिथे प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे, सध्या कुणालची गरज सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतायत. काय एक्झॅक्टली आहे, षटकार नाहीये, हे षटकार आहे, मात्र षटकार दर्शवतायत. यस अंपायर, चेक करूया आपण, जे आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. काय प्रेक्षक वर्ग आपलं म्हणणं, यस आयोजक त्या ठिकाणी आहेत आणि दर्शवतायत की षटकार आहे. सगळे आयोजक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते कोणाच्या बाजूने नाही आहेत. त्यामुळे आमचे आयोजक, प्रेक्षक वर्ग हे मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत आणि त्यामुळे हा षटकार गृहीत धरला जाईल. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बरोबर पाय यावेळेला आपण पाहू शकला. ज्या पद्धतीने उडी, अप्रतिम उंच उडी मारली होती, त्या हाय जम्प पाहायला मिळाली, परंतु त्या फिल्डिंगवर पाणी फिरलं गेलं. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 32 धावा. भूमीत या वेळेला चाप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक नंतर डेफिनेटली मिळेल. बॉल चांगला होता गीतेशचा, नो डाऊट अबाउट इट, परंतु यावेळेला भूमीत 4 रिदमने बॅटिंग करतोय. आउटस्टँडिंग. म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर इथे सबब आणि कारण बिलकुल चालणार नाहीत. 33 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 बॉल 26. ऑन साईडला खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट. ओव्हरतोळीच्या स्वरूपात 3 रन्स मिळतील का, मात्र हा ना करता करता इथे चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. कॉलिंग चुकीचं झालं आणि फलंदाजाला परतावं लागलं बॅक टू द डग आउट. संघाची धावसंख्या आता स्थिर राहिले, 35 वर जाऊन पोहोचले गेले. 59 धावांचा पाठलाग करत असताना आता 24 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉल मध्ये रन्स हवे आहेत त्या अजून सुद्धा 24.
20 बॉल आणि 24 रन. पोफरन टीमच्या फिल्डरने पलटवार केलाय, कारण एक महत्वपूर्ण फलंदाज सौरभ याला आपण पाहू शकला बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना 12 बॉल मध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आले होते. चांगली बॅटिंग सुरू होती, सेट झाला होता फलंदाज. कदाचित इथून मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल यात ती मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. गीतेश इथे बॉल, या वेळेला स्कोअर ऑफ द विकेट. वाह, काय फटका खेळलाय. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भूमित काय बॅटिंग सुरू आहे. छोटा पॅक पडा धमाका. 7 बॉल मध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 19 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. उच्छळी या टीमला अनिल बाने. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात नॉन स्ट्राईक एंडला AB 333 नंबरची जर्सी परिधान करणारा. यावेळेला नो लुक शॉट जरूर खेळला गेला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर रन्स मिळतील फक्त एक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. आता 18 बॉल 21 रनची आवश्यकता आहे उच्छळी या टीमला. 18 बॉल 21 रन 7च्या ऍव्हरेजने खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. प्रतिम स्पर्धा आपण पाहत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026च्या माध्यमातून आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. बॅटिंग पॉवर प्ले सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू काहीतरी कानमंत्र देत असताना सध्या पाणी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. हर्षल एक उंच सकल मांद्याचा. 18 बॉल 21 रन. विकेट टेकर गोलंदाज आहे पोपरन टीमचा. आता विकेटच्या शोधामध्ये आहे. डॉट बॉल आणि विकेट स्कीप फॅक्टर या 2 गोष्टी राहतील, कारण इथून कोणता संघ पुढे येईल आणि कोणता संघ वानगाव या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे. ऑलरेडी सुपर 8 मध्ये 5 संघ पोहोचलेत. वेग चांगला होता हर्षलचा. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये, कारण इथून दोन्ही टीमला डू ऑर डाय असा सामना आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून कोणता संघ पुढे जाईल डू ऑर डायची मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगला खेळेल संघ तो वाचेल या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथून कसोटी असणार आहे. खूप मेहनत. चांगला बॉल राईज केला होता. या बॉलला टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बाउन्स झाला अप्रतिम आपण पाहू शकतायत. ही ओव्हर खूप महत्वपूर्ण असणार आहे. संघाची धावसंख्या स्थिरावले. ऍक्शन रिप्ले पहा ज्या पद्धतीने हर्षल त्याचा बॉलिंग रनअप पाहायला मिळतो. डिलिव्हर्ड पॉइंट अप्रतिम. आणि हर्षल जसा बॉल डिलिव्हर्ड करतो ना प्रीतम बारी या गोलंदाजाची आठवण येईल अशा प्रकारचा त्याचा डिलिव्हर्ड पॉइंट आणि त्याची गोलंदाजी करण्याची शैली पाहायला मिळते. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर येत आहेत. भव्य. वाह, व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. छोटा पॅक धमाका. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, भव्य इज अ सुपरस्टार. व्हॉट अ कॅच. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू. काय हृदयेश यावेळेला ऍक्शन रिप्ले दाखवत असताना जसा बॉल यावेळेला पूल केला होता असं वाटलंच नाही भव्य हा झेल टिपेल, परंतु काय तो झेल टिपलाय. वा, सुपर हॅट्सऑफ आहे त्या कॅचला. प्रथम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल 21 रनची आवश्यकता. लगातार 3 बॉल डॉट आलेत, 1 विकेट मिळाले. हर्षल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. वेला बाउन्स जरूर होता परंतु खूपच आवाक्याच्या बाहेर. आणि यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावून पोहोचते 39 या धावसंख्येवर. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. प्रथमेश, कोणत्याही प्रकारची पंचांशी उज्जत घालायची नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला. हा बॉल पहा ज्या पद्धतीने हर्षलचा हा बॉल खूपच डोक्यावरून गेला होता. प्रथमेश, चला आपण फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. ऍक्शन रिप्ले हा बॉल तुम्ही युट्यूबला नंतर जाऊन चेक करू शकता, कारण खूपच डोक्यावरून गेला होता आणि तुमचे 12th मॅन सुद्धा बसलेले आहेत, नो डाऊट. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती जवळजवळ 39 1 फॉर द ओव्हर. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 1 बाउन्स त्या ठिकाणी जरूर दिला गेलाय. खूपच डोक्याच्या वरून बॉल होता हा. जरी त्याची हाईट उंच असली तरी सुद्धा आपण पाहताय त्याच्या वरून बॉल निघून गेला होता. 15 बॉल 20. ऑन साईडला पूल केलाय, खूप चांगला फटका. आता भव्यला बॉल मिळणारच नाही. विजेच्या वेगाने बॉल मात्र यावेळेला निघून गेला. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन प्रथमच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. या चौकाराने मेघघरत आम्हाला दर्शवतात की 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 14 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल 16 रन. पोफरन वर्सेस उच्छळी, उच्छळी वर्सेस पोफरन. दोन्ही टीम बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. लो फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. भव्य पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. उद्याचं भवितव्य. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 15 रन. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ वानगाव टीम बरोबर खेळेल, शेवटची मॅच ती लढत आपण पाहू शकणार आहोत. कोणत्या संघाला मनसे चषक 2027 ची वाट पाहावी लागेल, वर्ष दुसऱ्याची. कारण 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. एवढी 1 वर्ष वाट पाहावी लागेल मनसे चषकाची. अभि नाही तो कभी नाही. अनिल बाने ह्या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. 44ला 5-6 षटकांचा खेळ झालाय. बॅटिंग पॉवर प्ले समाप्त झाला. 12 बॉल विजयासाठी उच्छळी टीमला 15 रनची आवश्यकता. या पण ऐकूया डीजे चिरागला. थँक्यू. वेलकम बॅक. 12 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगली स्पर्धा, प्रतिम मनसे चषक. सध्या प्रत्येकाच्या ओठांवरती हे नाव आहे. त्याचं एकमेव कारण 8 षटकांचे सामने आम्ही पाहिलेत, खेळलेत.
आणि त्यामुळे प्रत्येक जण सांगेल, प्रत्येक संघ परिपूर्ण या मनसे चषकाचा अनुभव सांगेल की 8 षटकं खेळल्यानंतर काय ती स्ट्रॅटेजी असते, काय ते गेम प्लॅनिंग असतं आणि खऱ्या अर्थानं ती कसोटीच असते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 8 षटकं खेळणं कधी कधी डोकेदुखी ठरते, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. जेवढं तुम्ही षटकं चांगली खेळतील तेवढं तुमचं धैर्य, तेवढं तुमचा मनोबल उंचावताना पाहायला मिळेल. या वेळेला मात्र विकेट डाऊन. ओ माय गॉड, आता 11 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. मॅच ऑन. थँक्यू. 11 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण. अनिल बाने एका साईडला 333 नंबरची जर्सी परिधान करणारा, क्रिस गेलची आठवण करून देणारा युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल, षटकारांचा बेताज. परंतु त्याची एक हिस्ट्री अशी आहे की क्रिस गेलने आपल्या करिअरमध्ये 3 धावा या पळून कधीच पूर्ण केल्या नाही. हा एक त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड राहिला. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये मयुरेशचा. 1 रन मिळत असताना आता 10 बॉल आणि 14 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच असा आहे की वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. T20चा वर्ल्ड कप आपण पाहिला. संजू सॅमसन फ्लॉप ठरत होता, परंतु सेमीफायनलच्या सामन्याच्या अगोदर त्याला ट्रोल केलं जायचं, परंतु सेमीफायनलमध्ये 87 रन केल्यानंतर त्याच करोडो जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यामुळे वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. 45ला 6, 10 बॉल 14 रन. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. अभिजित यावेळेला ऑन साईडला तडाके बंद फटका. टायगर अभी जिंदा है अनिल बानेच्या बॅट मधून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. मनसे चषक षटकार. थँक्यू. चांगला फटका खेळला गेला. 9 बॉल आणि 8 रन. काय सामना या वेळेला रंगतदार, रोमहर्षक. 9 बॉल आणि 8 रन. अभिजितच्या बॉलचा खरपूस समाचार घेतला. भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिलेत अनिल बानेने, त्यामुळे तो अनुभवाचा भंडारा आहे. 9 बॉल 8. अभिजित कमबॅक करेल का? कमबॅक करणं जाणतो हा गोलंदाज. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह. बिटवीन द गॅप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रथमेश अंडरम फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. आता 8 बॉल आणि 7 रन. हृदयाची धडधड वाढत असताना पाहायला मिळते. एका साईडला वानगावकर या दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळ पाहत आहेत की कोणता संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी अगोदरच आपण आखून घ्यायला. त्यामुळे ही मॅच अप्रतिम, पैसा वसूल मॅच. 8 बॉल 7. लेग ग्लान्स जरूर केला गेलाय. मयुरेशला माहिती आहे आपला सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. फक्त बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही, तुम्हाला बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर करावा लागतो, आणि तेच केलं मयुरेशने. 7 बॉल 6 रन. 7 बॉल आणि 6 रन. काय मॅच या वेळेला अप्रतिम पाहायला मिळते.
7 बॉल आणि 6 रन. पैसा वसूल मैच. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फिल्डर येतील. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर एकच रन मिळेल. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 5 रन. मॅच होती कुठे आली कुठे, सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. 6 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मनसे चषक सध्या या वेळेला मनापासून खेळत असताना दोन्हीही संघ आफ्टर 7 ओव्हर्स 54ला 6 उच्छळी आणि 54ला 5 फोफरन. म्हणजे जे षटक शेवटचं आलं ना कैलासचं, ते खूप महत्वपूर्ण ठरलं गेलं. आता त्याच छोट्याशा धावा आता इथे मोठ्या वाटून लागतील का, हेच मात्र या वेळेला समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 5 रन. वॉट अ मॅच. अप्रतिम सामना. बरोबर तुम्ही 7 षटक ही 34 मिनिटे आणि 17 सेकंदामध्ये हाताळली, त्याबद्दल धन्यवाद. 6 बॉल आणि 5 रन. एका साईडला उच्छळी तर एका साईडला पोफरन. मॅच अप्रतिम पाहायला मिळते. अनिल बाने स्ट्राईक एंडकडे आहे. इथे जर विकेट मिळाली, डॉट बॉल आला तर दबाव वाढेल. इथे जर गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तिथे रन्स आल्या तर गोलंदाजावर दबाव वाढेल. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6 बॉल 5. फुलटॉस बॉल. स्टायलिश फिनिश. वाह, ऑसम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिला. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला षटकार, हेच काही दृश्य पाहायला मिळालं. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. फिनिशिंग टच. अनिल बाने टाइगर अभी जिंदा है. मॅग्निफिसंट टायमिंग. मॅन ऑफ द मॅच 2 6 मारले. अप्रतिम. पोफरन टीमचं स्वप्न इथेच थांबलं, परंतु तुम्ही सुद्धा चांगला खेळ दाखवला, फाईट केली. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील प्रथमेश अँड कंपनी. आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच दमाने आपण मैदानात उतरतील अशी आशा बाळगूया आणि अभिनंदन करूया. यावेळेला उच्छळी टीमचं कौतुक करूया, पोफरन टीमचं. 5 वर 14 आणि 2 विकेट्स अनिल बाने. 5 बॉलमध्ये 14 रन. अनिल बानेच्या बॅटमधून परफेक्ट ऑलराऊंडर अनिल बाने ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅच सुद्धा घ्या आणि लगेच तिथे प्रथमेश माने आहेत. मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल आणि टॉसची प्रक्रिया होईल. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल, प्रथमेश माने 4 षटकं, त्यांची सुद्धा इच्छा असते की आम्ही सुद्धा समालोचन करावं. 4 षटकं ते पुन्हा एकदा जॉईंट होतील. बाकीचे उर्वरित आम्ही 12 षटकं करू. नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. आपण पाहतोय सुरेख खेळ अनिल बाने यांच्यातर्फे केला गेला आणि तेच मानकरी ठरतायत या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे. आणि ही मॅन ऑफ द ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो सुरेशजी घरत सर, एक आपले ऍक्टिव्ह दर्शक, त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. आपण पाहतोय हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
थांबायचंय अनिल सर. नक्कीच आपण पाहिला आजचा दिवस थोडासा खडतर प्रवास पाहायला मिळतोय, पण आपण ऐकलंय प्रेशर में या तो निखरते है या तो बिखरते है. आणि मॅच दर मॅच आपल्या टीमचा जो खेळ आहे तो खूप निखरताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने या पुढच्या मॅच साठी तुम्ही कशा इंटेंटने खेळाल आणि कसा संघ खेळतोय, काय बोलाल संघाबद्दल? पहिलं मी आयोजकचं आभार मानतो की आम्हाला खेळायला दिलं आणि मला दीपेशने फोन केला की तुमची एक एंट्री बाकी आहे ते खेळतो, तर दीपेशचा आभार मानतो. आणि आम्हाला नाईट मॅच खेळली आणि पहिली मॅच आम्ही हरून दुसरी मॅच आम्ही जिद्द केली की आपण दुसरी मॅच जिंकली तर आपण नंतर आपण क्वालिफाय होणार. आणि आमच्या टीमला ते सांगतो की हार जीत असते पण असा नका हारू की आपण पुढच्या वेळी खेळणार नाही. सर जिद्दीने हारा. नक्कीच धन्यवाद सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी पोफरण संघाच्या एका प्रतिनिधीला मुख्य व्यासपीठाकडे बोलवू इच्छितो. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. आपण या स्पर्धेत सहभागी झालात, सुंदर खेळ आपल्या मार्फत केला गेला, म्हणूनच हा सन्मान आपला इथे या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे. पोफरण संघ एक प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये टॉस केला जाणार आहे. या आजच्या रजनीतल्या शेवटच्या मॅचचा मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन आपल्या टॉस बॉक्सकडे उपस्थित राहायचंय. तत्पूर्वी पोफरण संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा कर्णधार यायचंय मुख्य व्यासपीठाकडे आणि आपला हा सन्मान स्वीकार करायचा आहे. आपल्या आयोजकांमार्फत हा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह आपल्याला प्रदान केलं जाईल. आपण पाहतोय हा सन्मान चिन्ह दिलं जातंय ते म्हणजेच पोफरण संघाला. सुरेख खेळ त्यांच्या मार्फत केला गेला आणि सुंदर नक्कीच आपण मनोगत ऐकणार आहोत. रिझल्ट हवा तसा मिळाला नाही, पण नक्कीच काहीतरी शिकलं असणार. काय शिकलात या स्पर्धेतून आणि इथून पुढची वाटचाल कशा पद्धतीने कराल? थोडीफार चुकी तर झाली, पण करू नेक्स्ट टाइम आम्ही खूप चांगला प्रयत्न करू आणि खूप चांगलं वाटलं खेळून. धन्यवाद. हार्ड लक असणार आहे. तदनंतर जाऊयात टॉस बॉक्सकडे. तिथे दोन संघ आपल्यासोबत जोडले जातील आणि कर्णधारांच्या उपस्थित हा टॉस केला जाईल.